आझाद मैदानामध्ये आता एक एक मान्यवर पोहोचायला सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये शिवसेनेचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा स्पष्टपणे दिसतोय। त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य खूप काही सांगून जात आहे। नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द त्या ठिकाणी पार पाडणं, पूर्ण सलग 5 वर्षाचा काळ पूर्ण करणं, तो एक प्रकारचा विक्रम। त्यानंतर 2019 ते 2024 आता शपथ घेतानाची ही मधली 5 वर्ष भाजपसाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत कसोटीची आणि संघर्षाची राहिलेली होती। नक्कीच। तर दुसरी दृश्य देखील आपण पाहतोय। अमित शहा या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील या ठिकाणी पोहोचलेत आणि मुंबई विमानतळावर चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचं स्वागत केलंय। आणि हे दोनही नेते आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत आणि थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर देखील पोहोचतील।